तुझ कळले नाम झकळले का तुझे नि माझे सूर जुळले ना तुझ कळले नाम बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन मैं हूँ कौन मैं हूँ कौन। डॉन 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 डॉन। अशी मी ती कविता मोठी लिहिली एवढ्याचं पाठांतर नाही पण शेवटी लास्टला मी क्लायमॅक्स वर कसा गेला माहितीये का तो पण विचारतो प्रेम प्रेम काय असतं अरे असं काही नसतं जे हृदयात जाऊन बसतं ते खरं प्रेम असतं असं ते मी ते लिहिलेलं आहे ते तुम्हाला वातावरण पाठवेल त्याच्यावर आपल्याला ते चित्रपटाला पुढे जाता येईल. असे कसे विसरू ते दिवस वेगळे होते असे कसे विसरू ते दिवस वेगळे होते तुझे आणि माझे प्रिय तुझे आणि माझे प्रिय प्रेम कोवळे होते असे कसे विसरू ते दिवस वेगळे होते. ni sa ga ma pa ma pa ga ma pa ni da pa ma pa ga ma ga re sa ni sa ga ma pa ma pa ga ma pa ni da pa ma pa ga ma ga re sa pa ma pa ga ma pa ni sa sa pa ma pa ga ma pa ni sa sa ni sa ga re sa ni da pa pa ma pa ga ma pa ni sa sa ni sa ga re sa ni da pa pa re sa sa ni da pa ma pa pa re sa sa ni da pa ma pa ga ma ga pa ma pa ga ma ga re sa ga ma ga pa ma pa ga ma ga re sa. फेसबुकवर तुझी माझी भेट पहिली झाली झालो मी फिदा तिच्या फेसबुकवर तुझी माझी भेट पहिली झाली तू बेवफा है जो मैं जान जाता तू
दे, तेरी दिलरुबा तूने की जफा, पर मैं न भूलूंगा तेरी सदा। ओ प्रिया प्रिया क्यों भुला दिया, यार लागेल आवलं कसं तुलाच थांबायला लागलं, हे आग लागली मनात कळवायला लागलं, यार लागलं ग यार लागलं ग. चाकल्या वाडकाळ लागले ग, कान वाचतो दिसत मावळाय लागलं, आज लागली मनात केळवाय उठलं, याड लागलं ग याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग, अशी औषधी कस्तुरीचा चाकल्या वाडकाळ लागलं ग. तरी मी आज चितेवर जळलो, तरी मी आज चितेवर उडील उद्या मी या रात्री, असं जीवन वेडला वाशी. To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेचं, मृत्यूच्या काळाशा डोहामध्ये आणि करावा शेवट माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही कधी स्वप्न पडू लागले तर इथेच नेक आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा ध्येय होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या स्वत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे, कोणाच्या?